रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बाप्पासाठी पेढ्यासारखे मऊसूत रव्याचे मोदक तयार केलेत। चवीला अतिशय रुचकर आणि झटपट तयार होणारे, फक्त 10 मिनिटात बनवून तयार होतात आणि टिकायचं म्हटलं ते 10 ते 12 दिवस फ्रीज बाहेर आरामात टिकतात। कारण याच्यात असे काही सिक्रेट पदार्थ वापरले ना ज्याच्यामुळे हे टिकायलाही जास्त टिकतात आणि चवीला अगदी खव्याची चव येते। चला तर मग झटपट तयार होणारे सोपे मोदक बघूयात। पाव कप मी साजूक तूप घेतले आणि 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। हा रवा मंद गॅसवरती 7 ते 8 मिनिटांसाठी छान खमंग भाजून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये खोबरं घेतलं आहे मी, सुकं खोबरं अर्धी वाटी बारीक किसून घेतलं त्याला आणि त्याचा मिक्सरला बारीक चुरा करून घेतला आहे। 1-2 मिनटं परतून घ्यायचा। नंतर त्याच्यात अर्धा कप दूध, साईसकट दूध टाकायचं आणि फूड कलर चिमूटभर टाकला आहे मी। 2 मिनटं परतून झाल्यावर याच्यामध्ये 1 वाटी पिठी साखर टाकली आणि चिमूटभर वेलची पावडर टाकली चवीसाठी। याला 2 मिनटं छान मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आणि 2 मिनटाची वाफ द्यायची। आता याच्यामध्ये मला ऑरेंज कलरचे मोदक हवेत म्हणून मी थोडे 2-3 चिमूट अजून फूड कलर टाकून 1 मिनटासाठी परतून घेतलेले। कोमट झाल्यावर पिस्त्याचे काप लावून छान कलर असलेले मोदक आणि कलर न टाकता जे सारण काढून ठेवले होते ना त्याचे मोदक, असे दोन्ही प्रकारचे मोदक मी तयार करून घेतलेत। अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने हे मोदक बनवून तयार होतात। चवीला अतिशय रुचकर लागतात। सुकं खोबरं मी याची काळपट साल छिलरने काढून त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला बारीक चुरा करून घेतला, म्हणजे बाजारातून डेसिकेटेड कोकोनट आणायची गरज नाही पडली मला। आणि साय भरपूर वापरल्यामुळे मिल्क पावडरची गरज नाही पडली। चवीला साईमुळे अतिशय चवीला रुचकर आणि खव्याच्या चवीचे हे मोदक बनवून तयार झालेत। बनवायला खूप सोपे आणि झटपट तयार होणारे मोदक आणि भरपूर टिकणारे मोदक तुम्ही नक्की तयार करून बघा। सविस्तर रेसिपी चॅनलला टाकली, जरूर भेट द्या।